जय शिवराय मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे. आपण आता जो स्टार्टिंगला डेमो पाहिला ना, तो स्टेटस आता आपण एडिट करायला शिकणार आहोत. तर तो स्टेटस एडिट करायला चालू करायच्या अगोदर तुम्हाला मी आत्ता सांगतो, जे मटेरियल मी यूज केले नाही सगळे मी टेलिग्राम चॅनलला अपलोड केले माझ्या. ते टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या. टेलिग्राम म्हणजे तुम्हाला काय अजून माहिती नसेल तर फक्त तुम्ही प्ले स्टोअरवरती जा आणि टेलिग्राम असं सर्च करा. तुम्हाला फर्स्ट नंबरला येऊन जाईल. ते टेलिग्राम डाउनलोड करा आणि फक्त तिथे व्हॉट्सअपसारखं अकाउंट क्रिएट करा नंबर रजिस्टर करून. आणि ते रजिस्टर करून तुम्ही अकाउंट क्रिएट केलं की तुम्हाला डायरेक्टली आपल्या चॅनलची लिंक जी दिलेली असते त्या लिंकवरती टच करून तुम्हाला जॉईन करायचं ऑप्शन येऊन जाईल. ठीक आहे मित्रांनो. आणि काही प्रॉब्लेम यायला लागले असतील एडिटिंगमध्ये तर मला इंस्टाग्रामला पहिल्यांदा फॉलो करून घ्या आणि तिथं तुम्ही मला तुमची किरकोळ काय प्रॉब्लेम असतील ते सगळे विचारू शकताय. ठीक आहे. टाईम घेत नाही जास्त, व्हिडिओ चालू करतो. पहिल्यांदा इथं प्लस चिन्हाच्या आयकॉनवरती टच करून घ्या. इथं 9:16चा जो रेशो दिला आहे तो घेऊन इथं मीडियावरती टच करून बॅकग्राऊंडमध्ये जा आणि एक ब्लॅक बॅकग्राऊंड घ्या. तो ब्लॅक बॅकग्राऊंड साधारणतः 15 सेकंदापर्यंत घेऊन जा. साधारणतः 15 सेकंदापर्यंत घेऊन गेल्यानंतर हे डन करून घ्या. पुन्हा लेअरवरती क्लिक करा, मीडियामध्ये जा, त्या फोल्डरमध्ये जा आणि तुम्हाला ही इमेज इथे ॲड करून घ्या. ही इमेज मी ॲड करून घेणार आहे या व्हिडिओसाठी. आणि या कात्रीची नाजे बाजूला टच करून अशी फुल करून घ्या आणि हिला थोडीशी इकडे वाढा आणि हिला वाढल्यानंतर अशी शेवटपर्यंत घेऊन जा आणि गेल्यानंतर पुन्हा स्टार्टिंगला पण आहे का बघा. आणि याला फक्त ओव्हरलेल्या ॲनिमेशनमध्ये जाऊन तुम्ही हे ड्रिफ्टिंगचं देऊन घ्या. हे देऊन घेतल्यानंतर मित्रांनो फक्त इथं शेअरवरची टच करा आणि याला एक्सपोर्ट करून घ्या. ओके. हे एक्सपोर्ट करून घेतलेलं आहे मित्रांनो, त्यामुळे मी कॅन्सल केलेलं आहे. बॅक या, पुन्हा त्याच आयकॉनवरती टच करून 9:16चा रेशो घ्या. मीडियामध्ये जा, त्या एक्सपोर्ट केलेल्या फोल्डरमध्ये जाऊन ही फाईल इथे ॲड करून घ्या. ही फाईल ॲड करून घेतली की याला टच करून स्पीडवरती टच करा आणि याला असं एक 30-32 सेकंदापर्यंत घेऊन जा. ओके. आता हे गेल्यानंतर तुम्हाला नेक्स्ट स्टेप ही अशी करायची आहे की पुन्हा स्टार्टिंगला यायचं आहे, प्लेअरवरती क्लिक करायचं आहे, मीडियामध्ये जायचं आहे, त्याच फोल्डरमध्ये जायचं आहे आणि तुम्हाला हा इफेक्ट इथे ॲड करून घ्यायचा आहे आणि याला फक्त असं मोठं करून इथं ॲड करून द्यायचं आहे. ओके. आपल्याला हवं तेवढंच आणि याला शेवटपर्यंत घेऊन जायचं आहे. पुन्हा स्टार्टिंगला यायचं आहे, लेअरवरती क्लिक करायचं आहे आणि मीडियामध्ये जाऊन त्याच फोल्डरमध्ये जा आणि तुम्हाला हा इफेक्ट मी दिलेला आहे तो ॲड करून का त्रिचिन्हाला बाजूला टच करा, फुल स्क्रीन करून घ्या आणि याला फक्त ब्लेंडिंग स्क्रीन अनेबल करून द्या. स्क्रीन अनेबल करून दिल्यानंतर त्या इफेक्टवरती टच करा. थोडा कमी पडतो त्यामुळे आपल्याला इथं 3 डॉटवरती टच करून डुप्लिकेट करून घ्यावं लागेल आणि याला फक्त असं पुढं ड्रॅग करून सोडून द्या. आपल्याला हवं तितकं मिळून जाईल. पुन्हा स्टार्टिंगला या, लेअरवरती क्लिक करा, मीडियामध्ये जा, त्याच फोल्डरमध्ये जा. आता हा इफेक्ट जो मी तयार केलेला आहे की नाही तुम्ही आता प्ले होतोय तो इफेक्ट तुम्हाला कसा एडिट करायचा हे माहिती नाही आहे बरोबर. तर त्यासाठी तुम्हाला जर तुम्ही कमेंट केलं जास्त तर मी त्यावरती व्हिडिओ बनवेन की नक्की या लेयर्स कशा बनवायच्या. तर त्या शॉर्टकटमध्ये तुम्हाला सांगतो. पहिला इथं इंस्टाग्राम आपलं अकाउंट ओपन करायचं, एक ब्लॅक बॅकग्राऊंड घ्यायचा, मी तो बॅकग्राऊंड दिलेला आहे तुम्हाला, तो इथे ते स्टोरीमध्ये घ्यायचा आणि वरती म्युझिकचा जो ऑप्शन असतो तिथे टच करून तुम्ही कोणतंही ऑफिशियल म्हणजे फेमस म्युझिक जे आहे ते ॲड करायचे आणि त्याचे लेयर्स अनेबल करायचे फक्त. ठीक आहे मित्रांनो. आणि ते फक्त नंतर सेव्ह करून आपल्या व्हिडिओमध्ये ॲड करून द्यायचे. ठीक आहे मित्रांनो. इथं मी ते इफेक्ट घेतलेलं आहे लेअरचं, तर याला फक्त ब्लेंडिंग स्क्रीन अनेबल करून द्यायचा आणि हे डन करून याची साईज थोडीशी मोठी करून द्यायची एवढी आणि याला आपल्याला इथं ठेवून द्यायचं आहे. ओके. थोडा मोबाईलला हँग होतो आहे त्यामुळे माफी असावी. इथंपर्यंत यायचं तुमचं गाणं जिथंपर्यंत इथं टच करायचं. याला कात्रीचे नाव टच करून याचे 2 भाग करून घ्यायचे आणि या इकडचा भाग डिलीट करून टाकायचा. आणि इथं जास्त आलं आहे काय प्रॉब्लेम नाही, डिलीट करून टाकायचं. खालच्या इफेक्टला सुद्धा सेम प्रोसेस. आता तुम्हाला तसा असा दिसायला लागलेला असेल स्टेटस. पुन्हा स्टार्टिंगला यायचं, तुम्ही तुमचा जो लोगो असेल तो इथे ॲड करून घ्या, त्याची साईज थोडीशी लहान करा आणि ॲडजस्टमेंटसाठी काय प्रॉब्लेम येत असेल तर इथं टच करून सरळ तुम्ही इथे त्याला ॲड करून त्याची साईज कमी जास्त करून त्याला फक्त ब्लेंडिंग ओव्हरलॅल दिल्यानंतर हे असं घ्या. पुन्हा स्टार्टिंगला या, लेअरवरती क्लिक करा आणि तुम्ही मीडियामध्ये जा आणि तुम्हाला एक बॉर्डर दिलेली आहे मी ती फुल स्क्रीनची, ती इथे अशी ॲड करून द्या आणि हिला फक्त कात्रीच्या बाजूला टच करून फुल करा आणि फक्त हिला ब्लेंडिंग स्क्रीन द्या. किती सोपा आहे मित्रांनो बघा, किती कमी वेळात किती फास्ट स्टेटस एकदम सोप्या स्टेपमध्ये तयार झालेला आहे. तर अशा प्रकारे तुमचा स्टेटस तयार झालेला आहे. इथं प्ले करत नाही कारण कॉपीराईटचा प्रॉब्लेम असतो ना. ठीक आहे मित्रांनो.
भेटूया आता उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपले चॅनल अजून तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि तुमच्या सगळ्या मित्रमैत्रिणींना आपल्या चॅनलची लिंक शेअर करा. इथे तुम्हाला प्रत्येक सपोर्टची मला खूप गरज आहे मित्रांनो. ठीक आहे मित्रांनो, भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय शिवराय, जय महाराष्ट्र.